नमस्कार मंडळी, मी 23वा अध्याय वाचायला घेते. तर मी आता वाचते, तुम्ही ऐका. अध्याय 23. शिवयोगी भक्त महिमा, शिवपूजा रहस्य विवरण. मी कृष्ण युगल बड्डूतून पुरास प्रयाण करीत असताना धर्मगुप्त नावाचे एक सद्वेषधारी गृहस्थ भेटले. ते श्रीपादांच्या दर्शनास पुरुगड्डीस निघाले होते. ते सुद्धा योगायोगाने पिठिकापुरमला असणाऱ्या व्यंकटपय्या श्रेष्ठींचे जवळचे नातेवाईक होते. मला याचे आश्चर्य वाटले की मला भेटणारे सर्व श्रीपाद प्रभूंचे भक्त होते. ते प्रभूंच्या दिव्य चरित्राबद्दल अधिक माहिती सांगणारे होते. यामागे काहीतरी विशेष हेतू असावा हे नक्की. श्रीपाद प्रभूंच्या चरित्रातील एक वर्ष झाले की त्यात घडलेल्या घटनांचा थोडा मागचा भाग मला कळलेला असे. त्यातील एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी फारच कमी संबंध असे. आत्तापर्यंत श्रीपाद प्रभूंच्या 10 वर्षांपर्यंत घडलेल्या लीलाच मला माहीत होत्या. त्या क्रमबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून मला कळाल्या होत्या. मी मनात विचार केला की श्रीपादांच्या 11व्या वर्षातील लीला मला कळतील का? श्रीपाद प्रभू क्षण लीलाविहारी आहेत. श्री धर्मगुप्त म्हणाले, अरे शंकर भट्टा, मी शिवभक्त आहे. श्रीपाद 11 वर्षांचे झाले असताना एके दिवशी त्यांच्या घरी एक शिवयोगी आला. तो अत्यंत विद्वान होता. तो केवळ कर्तल भिक्षाच घेत असे. तो आपल्याजवळ झोळी, भांडे, थाळी असे काहीच बाळगीत नसे. तो दिसण्यास एखाद्या वेड्या पुरुषाप्रमाणे दिसे. तो एके दिवशी कुकुटेश्वराच्या मंदिरात आला. त्याचे धुळीने माखलेले कपडे आणि विचित्र बोलणे ऐकून त्याला देवळातील पुजाऱ्यांनी मंदिरात येऊ दिली नाही. तो देहाचे भान नसलेला अवधूत होता. तो सतत ओम नमः शिवाय हा शिवपंचाधारी मंत्राचा जप करीत होता. मी माझे मेहुणे व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या घरी घोड्यावरून गेलो होतो. वाटेत असलेल्या कुकुटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची माझी सवय होती. मी वैश्य प्रमुख असल्याने देवळातील अर्चकांनी माझ्या नावाने मोठी पूजा केली. त्यांना चांगली दक्षिणा देण्याची माझी पद्धतच होती. मी 5 वराह त्या अर्चकांना दिले. त्यांनी आपापसात वाटून घेतले. देवळातील अर्चकांनी मला त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे अनेक कष्ट याविषयी सांगितले आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुमच्यासारख्या सदाचारी शिष्याची अत्यंत आवश्यकता आहे असे ते म्हणाले. तेवढ्यात बाहेर आलेला शिवयोगी आत आला. त्याबरोबर 2 नागसर्पही आत आले. ते पाहून अर्चकांच्या तोंडचे पाणी पळाले. शिवयोगी म्हणाले, अहो अर्चक स्वामी, तुम्ही घाबरू नका. ही शिवाची आभूषणे आहेत. पुत्र ज्याप्रमाणे आपल्या पित्याला प्रेमाने आलिंगन देतो, तसेच हे नाग आपल्या पित्यासम कुकुटेश्वराला आलिंगन देण्यासाठी आतुर आहेत. ते आपले स्नेही समान आहेत. आपण आपल्या स्नेहांना पाहून घाबरणे किंवा पळून जाणे हे महापाप आहे. अर्चक स्वामींनी विशेष पूजा केल्यामुळे ते नाग आकर्षित झाले. नागभूषण कुकुटेश्वराची आपण मनापासून अधिक श्रद्धेने पूजा केली पाहिजे. रुद्राध्यायातील नमक आणि चमक सुस्वरात म्हणून रागयुक्त शिवाची भजने म्हटली पाहिजेत. अर्चक स्वामी तिथेच बसून होते. मंदिरात येणाऱ्या भक्तगणात कोणी धनवान होते तर काही भक्त साधारण गरीब होते. विशेष धनदान देणाऱ्या भक्तांची अर्चक स्वामी अतिशय आत्मीयतेने भाषण करीत. या अर्चकामध्ये पिठिकापुरममधील सूर्यचंद्र शास्त्री नावाचा एक चांगले अनुष्ठान करणारा पंडित होता. त्याला श्रीपाद प्रभूंबद्दल भक्तिप्रेम होते. तो श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून नमक चमक सुस्वरात आणि रागयुक्त आलाप गात म्हणत होता. तिथे आलेल्या नागांना त्याचे गाणे आवडले होते. ते सुद्धा आपले फणे हलवत आपला आनंद प्रकट करीत होते. शिवयोग्याला जाऊन सूर्यचंद्र शास्त्री बापनाचार्युंच्या घरी आले. तिथे त्यांना संतृप्तिकर भोजन करविले आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडविले. श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले. त्या दिव्य दर्शनाने तो शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली. अशा अवस्थेत तो 3 दिवस होता. त्यानंतर श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी त्याला जेवू घातले. श्रीपाद म्हणाले, ए मुला, सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करून संसार तरून जा. पुराणात विषयांच्या कल्पना किंवा असत्य असे काही नसते. त्यातला सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गूढ रहस्यात्मक अर्थ हा वेगळाच असतो. अनुष्ठान करणाऱ्या साधकास त्यातील अर्थ आणि गूढ रहस्य अंतःकरणात स्फुरते. भूतकारकांना चंद्रसूर्यात सूर्य परमात्म्याचे प्रतीक आणि चंद्र मनाचे प्रतीक वाटते. चित स्वरूप तेजस मनोरूप असणाऱ्यांना चंद्राशिवाय सृष्टिकार्य चालत नाही असे वाटते. अमावस्या ही मायेचे प्रतीक आहे.
ही माया पूर्वीच्या काळी वसुगुल नावाच्या कलेने जन्म पावत होती. चंद्रबिंबामध्ये कलेचा प्रवेश झाल्यावर त्यातच तिचा लय होतो. ज्याप्रमाणे माया परमेश्वर तेज घेऊन मनोरूप चंद्रात पसरते, त्याच प्रकारे चंद्रात सूर्याची किरण समाविष्ट होतात. माया असो अथवा अमावस्या असो, त्यांच्या जड स्वरूपामुळे त्यांच्यापासून निर्माण झालेले जगत त्याच्या चिरकाल सान्निध्याने चित्त जडात्मक आहे. वसंत ऋतू ज्याप्रमाणे सृष्टीतून फुलफळाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत होतो, तसेच स्त्रीसुद्धा शिशूच्या जन्मास कारणीभूत होते. मृत्यूलोकात जीवाला जन्ममरण असते. पाताळ लोकात सूर्यकांतीमुळे कांतिवान दिसणाऱ्या लोकांना वृष्ण असे म्हणतात. सप्तकाळात वेदांच्या अधिष्ठात्री देवता असतात. मनाचे ज्या ठिकाणी निवासस्थान असते ती भूमी सप्त पाताळ या नावाने संबोधली जाते. याची अग्नी आदी देवता असते. या अष्टदेवतांना अष्टवसू असे नाव आहे. सूर्यकांतीमुळे शोभायमान होणाऱ्या देवतांना वसू असे म्हणतात. ब्रह्मशिला नगरातील श्रीपाद प्रभूंच्या बहिणीच्या वासवी या नावाचे हे गूढ रहस्य आहे. या अष्टगोलकांच्या मध्ये असलेल्या वायुस्कंदाला सप्तसमुद्र असे नाव आहे. सामान्य जन या सप्तसमुद्राला जलस्वरूप समजतात, परंतु ते खरे नाही. शिवमहिमा आंध्र प्रदेशातील 11 शिवक्षेत्रे आणि त्यांचे स्वरूप. शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे. आंध्र प्रदेशात 11 शिवक्षेत्रे आहेत. त्यांचे दर्शन घेतल्याने महाफल मिळते. ती क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत. बृहतशिला नगरातील नगरेश्वर, श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुन, द्राक्षारामम येथील भीमेश्वर, शिराराम येथील रामलिंगेश्वर, अमरावती येथील अमरलिंगेश्वर, कोटीफल क्षेत्रातील कोटीफलेश्वर, पिठिकापुरम येथील कुकुटेश्वर, महानंदी येथील महानंदेश्वर, काळेश्वर येथील काळेश्वर, कालहस्ती येथील कालहस्तेश्वर, त्रिपुरांतक येथील त्रिपुरांतकेश्वर. शिवाची मूर्ती पूजेसाठी कोठेच नसते. शिवलिंग आत्म्यात तेवणारे ज्योती स्वरूप आहे. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मल मनरूपात असणारी निर्मलता म्हणजेच स्फटिकलिंग आहे. आपल्या शरीरात असणारा मेंदू त्याला मिळविण्यासाठी सहकार्य करणारा रुद्र आहे. मानेपासून नाडी रूपात मानेच्या खालपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाड्यांना रुद्रजटा असे म्हणतात. शिवाच्या हठयोगी रूपात लकुलीश्वर आहेत. शिवप्रभू भिक्षाटन करून जीवाची पापकर्मे हिरावून घेतात. या सृष्टीतील तालबद्ध असलेले सृजन, स्थिती आणि लय यातील महास्पंदन शिवाच्या आनंद तांडवाने सुव्यवस्थित चालतात. त्यामुळे शिवाला नटराज असे म्हणतात. शिव परमानंदकारक असून ते आपल्या अनन्य भक्तांना मोक्षसिद्धी प्रदान करतात. चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश. आकाश रूपात असणारा तो चिदंबर, चित प्लस अंबर म्हणजे चिदंबर. तुम्ही पाहत असलेल्या या विशाल विश्वात रोदसी रूपात रुद्र स्वरूपच आहे. 12 ज्योतिर्लिंगात राशीचक्रातील 12 राशींचे हे प्रतीक आहे. म्हणून शिवकाल स्वरूप आहे. 8 दिशांना ज्या अष्टमूर्ती आहेत त्या चिदाकाश स्वरूपच आहेत. पंचभूते शिवाची पंचमुखे आहेत. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिय आणि मन मिळून एकंदर 11 रुद्र आहेत. यालाच एकादश रुद्र असे म्हणतात. शिवाचे उमा महेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप आहे. त्रिगुणांचे भस्म करून घेतलेले रूपच त्रिपुरांतक रूप आहे. ज्ञान नेत्र हाच शिवाचा तिसरा नेत्र आहे. शिवांच्या जटाजटातून परमपावन अशी निरंतर प्रवाहित होणारी गंगामाता उगम पावते आणि धरतीवर प्रवाहित होऊन साऱ्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम बनवते. आद्रा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवप्रभू दर्शन देतात. मिथुन राशी जवळ जाण्यासाठी अगोदर वृषभ रास ओलांडून जावे लागते. ही वृषभ रास नंदीश्वराचे प्रतीक आहे. तो धर्मस्वरूप आहे. 2 भुवयातील पेटणारी ज्योती म्हणजेच लाल चंद्रकळा. योग स्थितीमुळे उद्भवलेल्या कामवासनेमुळे स्त्री पुरुष भेद नाश झाल्यावर एकत्व स्थितीस प्राप्त होणे आणि याचे स्वरूप म्हणजेच अर्धनारी नटेश्वर. लिंग म्हणजे स्थूल शरीरात आत लपून असलेले लिंग शरीर हे ज्योती स्वरूपात विलसत असते असे वेद सांगतात. शिवपूजा रहस्य अनुष्ठान केल्याने किंवा गुरु कटाक्ष असेल तर समजते. भौतिक रूपातील पीठापूर जसे आहे तसेच ज्योतिर्मय स्वरूप असलेले स्वर्ण पीठापूर एक आहे. त्याला आणि श्रीपाद प्रभूंना जो निरंतर भजतो किंवा स्मरण करतो तो ज्ञानी भक्त श्रीपादांना जाणू शकतो. तो कितीही दूर असला
तरी स्वर्ण पीठिकापुरातच वास करतो अशा भक्ताला श्रीपाद प्रभू अत्यंत सुलभ प्राप्य असतात. भौतिक पीठिकापुरममधील कुकुटेश्वर मंदिरातील अर्चक स्वामी प्रमोदगणांच्या अंशरूपाने जन्माला आले होते. भूतप्रेत पिशाचादी महागण अनेक असतात. योगाभ्यास करणारे आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणारे भक्त त्या भूतप्रेतांना रोखून ठेवतात. हे सर्व अडथळे दूर करून जे भक्त श्रीपाद प्रभूंना येऊन भेटतात ते धन्य होत. श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या आजोळच्या घरच्या अंगणात एक मोठे संस्थान होणार आहे. असे अनेक वेळा मी सांगत आलो आहे. माझा संकल्प अमोघ आहे. मुंग्या जशा अगणित संख्येत असतात तसेच माझे भक्त लक्षानुलक्ष आहेत. योगीगण माझे संस्थानाचे धर्मपालन योग्य रीतीने करतील. कोण किती जण कोठून केव्हा कशा प्रकारे येणार ते मीच ठरवतो. पीठिकापुरम येथे वास्तव्य केल्यानंतर श्रीपादांच्या संस्थानाचे दर्शन सर्वांनी केलेच पाहिजे. माझा अनुग्रह जे योग्य शिष्य आहेत त्यांनाच होईल. त्यांच्यावर मी अमृतवृष्टी करीन. अयोग्य व्यक्तीला माझे दर्शन मृगजळासारखे वाटेल. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 23 समाप्त. हा अध्याय अगदी छोटासाच होता, तर त्यामुळे लवकर संपलाय. तर तुम्ही सगळ्यांनी पहिल्या अध्यायापासून एक एक अध्याय ऐकायला सुरुवात करा. आता आपले जवळजवळ 23 अध्याय वाचून झालेले आहेत. तर त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा होणार आहे. तुमच्या मनातील निगेटिव्ह विचार बाजूला होऊन पॉझिटिव्ह विचार येणार आहेत. 15 ते 20 मिनटं जरा तुम्ही परमात्माकडे त्या ह्याच्यात राहाल. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की तुमच्या डोक्यातून निगेटिव्ह विचार त्या काळात तरी येणार नाहीत. तुम्ही देवाकडं थोडेसे झुकाल असं मला एक वाटतंय. म्हणजे त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा होईल, तुमच्या घराला फायदा होईल. तर तुम्ही नक्की ऐका. तुमच्या मित्रमंडळींना पण सांगा की असा एक चॅनल चालू झालेला आहे की तुम्हाला करायचं काहीच नाही आहे. तुम्हाला फक्त ऐकायचं आहे. तुम्ही फक्त ऐका. यूट्यूबवर टी व्हीवर जरी तुम्ही चालू करून ठेवलं ना तरी तुमच्या मुलांच्या जरी कानावर पडलं तरी तो एक फायदा होतो असा की मुलांवर चांगले संस्कार होतात की बाबा चला घरात अध्यात्माचं वातावरण आहे, छान चालू आहे सगळं. नाही म्हटलं तरी मुलंसुद्धा एक चांगल्या मार्गाला लागतात त्याच्यामुळे. तर माझा असा खूप प्रयत्न आहे की याचा सगळ्यांना फायदा व्हावा. तर मी वाचते, तर तुम्ही एक एक अध्याय ऐकत जावा. धन्यवाद.